लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, अनेक अशा 3 मोठ्या बातम्या आल्यात लाडक्या बहिणीसाठी। पुन्हा डिसेंबर, जानेवारी आणि त्याचे तुम्हाला 3000 रुपये तर वाटप होणारच आहेत, पण लाडक्या बहिणीच्या योजनेतून तुमचं नाव वगळलं आहे का हे आता कसं चेक करायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, सोबतच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कारण काल बघा, ज्या काही लाडक्या बहिणी होत्या तर राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं होतं, परंतु सरकारने याच्यावरती तोडगा देखील काढलेला आहे आणि सोबतच लाडक्या बहिणीने गिफ्ट देखील आता जाहीर केलेलं आहे। पहिलं गिफ्ट असं जाहीर केलं आहे ते म्हणजे तुम्हाला 2490 रुपये या ठिकाणी तुम्हाला गॅस सिलेंडरचं तुम्हाला मिळणार आहेत। तुम्ही जर गेल्या वर्षी आपल्याला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत, सरकारच्या कुठेतरी या ठिकाणी लक्षात आलेलं आहे आणि निवडणुकीनंतर सरकारने यांच्याकडे पाठ देखील फिरवली, तुम्ही देखील पाहिलं असेल। तर असं ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळी सरकारने याच्यावरती 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत। ते म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 26 जानेवारी पूर्वीच या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20 जानेवारी आज मंगळवार आहे, तुम्ही देखील पाहू शकता 20 ते 24 तारखेच्या दरम्यान तुम्हाला गॅस सिलेंडरचा पहिला हप्ता मिळणार आहे। सोबत काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे। 3 मोठ्या गोष्टी देखील सरकारने यासाठी तुमच्या लाडक्या बहिणीसाठी घोषित करण्यात आल्या आहेत। आता मोठ्या गोष्टी म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, ते ऐकून तुम्ही खूप आनंद होणार आहे। भरपूर देखील लाडक्या बहिणी एकदम उड्याच मारतील, आनंदाच्या बातम्या आहेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन मुद्दा असा आहे की जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर, बघा जानेवारी महिन्याचा, नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा तर हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आलेला होता, परंतु डिसेंबर महिन्याचा हा हप्ता आलेलाच नाही आणि भरपूर लाडक्या बहिणींना आलाच नाही। त्यामुळे जवळपास 1,70,00,000 ते 80,00,000 लाडक्या बहिणींना हा पैसे जमा झाले नाहीत। फक्त 50 ते 60,000 लाडक्या बहिणींना हे पैसे आलेत अशी माहिती या ठिकाणी समोर येते। त्याच्यावरती सरकारने आता तोडगा देखील काढलेला आहे, ते म्हणजे तुमची ई-केवायसी बद्दल एक मोठी बातमी आलेली आहे। नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, याबद्दल देखील एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, ती माहिती देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, अतिशय महत्त्वाचा होणार आहे। कारण ज्या लाडक्या बहिणीने व्हिडिओ संपूर्ण लाडक्या बहिणी तुम्हाला ई-केवायसी कशी करायची, कोणत्या लाडक्या बहिणीचं नाव वगळलं जाणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे। अजून जर तुम्हाला माहिती आली नसेल तर लाडक्या बहिणीमध्ये व्हॉट्सअपवर देखील मी माहिती देणार आहे। व्हॉट्सअप ग्रुपला देखील मी व्हॉट्सअप तयार करणार आहे, त्यामध्ये देखील तुम्ही ऍड होऊ शकता। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं माहिती पोहोचणं अतिशय गरजेचं आहे, तुमच्यासाठी खूप माहिती आनंदाची आहे। बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा। कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कोणता हप्ता आलेला आहे, कोणता हप्ता आलेला नाही, नोव्हेंबरचा हप्ता आलाय का, डिसेंबरचा हप्ता आलाय का। बघा, आपल्या प्रश्नाला देखील अखेर या ठिकाणी यश आलेलं आहे। आपण विनंती अर्ज देखील सरकारकडे केले होते। भरपूर लाडक्या बहिणींना तिसरी जी काही योजना आहे मी तुम्हाला सांगतोय ती म्हणजे 30 प्रकारचे भाडे देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तुम्हाला 31 जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। हा फॉर्म तुम्हाला भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कुठे भेटेल तर तुम्हाला अंगणवाडी, जे काय तुमच्या गावामध्ये अंगणवाडी असतं त्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरणार आहे। मग मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये देखील सांगितले होते की लाडक्या बहिणीसाठी महिला व बाल विकास यांच्याकडे विनंती अर्ज करत आहे आणि विनंती अर्ज आपण केल्यानंतर त्याला यश देखील आलेलं आहे आणि आपल्या प्रश्नांना यश देखील आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही कमेंट्स करत राहा, माझ्याकडे पुरावे येतील, कारण जोपर्यंत तुम्ही पुरावे सादर करत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना महिला आणि बाल विकास कडे आपण अर्ज करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये लिहित जावा। भरपूर या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येते की लाडक्या बहिणीची ई-केवायसी सुद्धा झालेली आहे, तरी देखील लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाहीत। मग तुमच्या मनामध्ये शंका आली असेल की मी ई-केवायसी देखील केली आहे, सगळ्या गोष्टी केल्या आहेत, माझ्या खात्यापर्यंत अजून पैसे का जमा झाले नाहीत, तर सरकारने देखील याच्यावरती काय तोडगा काढले ते देखील मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 2 मिनिटं तुम्ही वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सरकारने तुम्हाला याच्यावरती काय तोडगा काढलेला आहे। आधी तुम्हाला पहिला प्रश्न होता की महिलांना 3 गॅस सिलेंडरचे पैसे का आले नाहीत, त्याच्यावरती देखील या ठिकाणी सांगले आहेत। लवकरात लवकर आम्ही गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकणार आहोत अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आम्हाला थोडासा वेळ हवा आहे, त्यामुळे आपण इथे त्यांना थोडासा वेळ दिलेला आहे। दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता का आलेला नाही, जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे, नोव्हेंबरच्या हप्त्याचं काय झालं आणि ई-केवायसी मुदत का वाढली नाही, तर याच्यावरती देखील त्यांनी ज्यावेळेस विनंती अर्ज केला
त्यावेळेस तिने सांगितले की लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकलेली आहे. बघा, ई-केवायसी चुकलेला आहे, चुकीचा पर्याय तुम्ही निवडलेला आहे. अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही चुकीचा निर्णय पर्याय निवडता किंवा तुम्ही ई-केवायसी केलेला नसता तर लाडक्या बहिणीचा हप्ता या ठिकाणी बंद झाला असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. परंतु ज्यावेळेस आपण विनंती अर्ज केला की हे कुठे जर चुकीचं आहे, त्यांना माहीत असल्यामुळं, चुकीचा पर्याय निवडला असल्यामुळं किंवा त्यांना तेवढा पुरेसा टाइम भेटला नसल्यामुळं 31 डिसेंबरपर्यंत लास्ट तारीख होती. त्यामुळं तुम्ही तारीख कृपया 28 फेब्रुवारीपर्यंत घेऊन जा आणि लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा या ठिकाणी चान्स द्या असा विनंती अर्ज देखील मी या ठिकाणी तिकडे केलेला आहे. आणि एक चान्स या लाडक्या बहिणींना द्यावा असा विनंती अर्ज मी स्वतः केलेला आहे. बघा, गाव पातळीवरती आता पाहायला गेलं तर आता प्रत्येकाकडून फॉर्म घेतले जाणार आहेत. ते फॉर्म आता मंत्रालयामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. होय, गाव पातळीवरती या ठिकाणी आता सरकारने देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, ऑनलाईन सोडून द्या. ऑनलाईन नाही तर केलं तर तुम्हाला ऑफलाईन देखील या ठिकाणी अर्ज भरण्यात येणार आहे अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता गावच्या पातळीवरती तुम्ही ग्रामपंचायत असेल, या ठिकाणी देखील अंगणवाडीमध्ये तुम्ही जाऊन प्रत्येकाने तुम्ही केवायसीचा फॉर्म आहे तो या ठिकाणी तुम्ही भरून द्यायचा आहे. डॉक्युमेंट सहित तुम्हाला तो फॉर्म मंत्रालय, म्हणजे काय आपलं मंत्रालय आहे आपलं महाराष्ट्र सरकारचं, त्या ठिकाणी जे काही अंगणवाडी सेवक आहेत ते जर तालुक्या ठिकाणी जमा करतात, तालुक्या ठिकाणी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये जातात. आता महत्वाची आत्ताची बातमी अशी आहे की जानेवारीच्या हप्त्यासाठी तुम्हाला जवळ 700 रुपये कोटीची निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे. तो सुद्धा तुम्हाला 26 जानेवारीच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण आपण जर बघितलं तर 26 जानेवारीला गेल्या वर्षी सुद्धा या काळामध्ये पैसे तुम्हाला मिळाले होते. या वर्षी सुद्धा तुम्हाला 26 जानेवारीला पैसे मिळणार असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. कारण हे आता सरकार आताच्या निवडणुकीत गेल्या 2 दिवसाची निवडणूक देखील पार पडली, त्याच्यामध्ये भरघोस मत मिळवून लाडक्या बहिणी देखील आता सरकारला पुन्हा एक बळ दिलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीसाठी हे अत्यंत महत्वाची बाब होती की लाडक्या बहिणीचा योजना जो हप्ता बंद झाला होता तो आता बंद झाला नाही पाहिजे. त्यामुळं काल भरपूर या ठिकाणी राज्यामध्ये आंदोलन देखील झालं होतं. त्याच्यावरती मग सरकारकडे मागण्या झाल्या, आपणही विनंती अर्ज केले, भरपूर ठिकाणावर विनंती अर्ज आले. मग आता सरकारने एक जो काही निर्णय घेतलाय तो गाव पातळीवरती फिजिकली फॉर्म, म्हणजे तुम्हाला हाताने या ठिकाणी पेनाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, लेखी फॉर्म भरायचा आहे. ते फॉर्म आता तालुक्याच्या ठिकाणी येणार आणि तालुक्याच्या ठिकाणावरून मंत्रालयात जमा होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची काही ई-केवायसी आहे, त्या ई-केवायसी देखील या ठिकाणी मुदत वाढवणार आहे अशी माहिती देखील मी विनंती केलेली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबरचा तुमचा हप्ता थांबला असेल, डिसेंबरचा हप्ता थांबला असेल, ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील पैसे जमा झाले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना हप्ता 100% द्यावा अशी विनंती सुद्धा मी सरकारकडे केलेली आहे. त्यामुळे आता हेच काम 100% आता सरकारने मंजूर केलेलं आहे. जवळपास आता त्यामुळेच लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होईल. परंतु नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याला थोडासा उशीर जरी लागला तरी जानेवारीचा हप्ता देखील येईल. परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका, ई-केवायसी झाली नसेल तर तुम्हाला ई-केवायसी आता करता येणार आहे. गाव पातळीमध्ये तुम्हाला फॉर्म आता लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता ते फॉर्म मंत्रालयाकडे सबमिट केले जाणार आहेत आणि मंत्रालयाच्या वरती तुम्हाला चेक करून तुमचं 100% बँकेमध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला ते 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी देखील त्या ठिकाणी तुम्हाला करायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असाल त्यावेळेस तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. तुमच्या घरी कोण सरकारी नोकरीला आहे का, तिथं आहे का नाही, तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरी कोणी इन्कम टॅक्स भरताय का, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला असेल किंवा सरकारी नोकरी असेल, तुमचा छोटासा व्यवसाय असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटला जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला भरायचं आहे का नाही, तर तुम्हाला तिथं नाही असं लिहायचं आहे. या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जर तुम्ही या दोन्ही गोष्टीमध्ये पुन्हा चुकलात तर तुम्हाला मग कोणीही वाचवू शकत नाही. सरकारी एकच तुम्हाला या ठिकाणी चान्स देणार आहे दुरुस्तीसाठी. कारण प्रत्येक वेळेस जर तुम्ही चुकी केली तर सरकारकडे देखील भरपूर वेगवेगळे कामे असतात, तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने हे काम अतिशय महत्वाचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत तुम्ही शेअर करायचा आहे. त्यांना सांगायचं की नेमकी प्रोसेस आता काय होणार आहे, काय करावं लागणार आहे. तुम्ही घाबरून जायचं अजिबात कारण नाही. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा नोव्हेंबरचा हप्ता असेल, डिसेंबरचा हप्ता असेल, ई-केवायसी झाले का, त्याची मुदत वाढवली पाहिजे का, तुमचा कोणता जिल्हा आहे, तुमचा कोणता तालुका आहे, तुमची बँक कोणती आहे, ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवा. आजवरपर्यंत आपल्यापर्यंत डेटा निर्माण होईल. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणी देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.